सरकारने शेतकऱ्यांना अडतमुक्त केलं असलं तरी व्यापाऱ्यांच्या जाचातून सुटका झाली नसल्याचं चित्र आहे। कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी बाजारातील शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडायला सुरुवात केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। सरकारनं फळं भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय घेतला, शेतकरी अडतमुक्त झाला। आता सगळं सुरळीत होईल अशी आशा होती, मात्र धूर्त व्यापाऱ्यांनी यातूनही शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केल्याचं चित्र आहे। अडत आता व्यापाऱ्यांना भरावी लागणार असल्यानं व्यापाऱ्यांनी भाजीपाल्याचे दर जाणीवपूर्वक पाडायला सुरुवात केली। ज्या ढोबळी मिरचीला पूर्वी 60 ते 80 रुपये किलोचा दर मिळत होता, तीच मिरची व्यापारी आता 30 ते 40 रुपये किलोने विकत घेत आहेत। कमिशन ज्यावेळी शेतकऱ्याच्याकडे होतं त्यावेळी डबू माझा 600-750 रुपयांनी विकत होता। ज्यावेळी शेतकरी कमिशन व्यापाऱ्यांच्याकडे गेलं त्यावेळी माझा डबू 450 रुपयाच्या वर कोण मागत नाही आज। त्यामुळं आज शेतकऱ्यांचं नुकसान आहे, यामध्ये शेतकऱ्यांचीच कुचंबना होत आहे। पहिला दोडका 500 रुपयाने जात होता, भेंडी गवार 600 रुपये जात होते। आजचं जे मार्केट आहे ती सध्या एवढं शेतकऱ्याच्या टोकरीवर मोठाला धोंडा बसलेला आहे। कारण कसं जर मार्केटमध्ये आज 200 रुपयाने किलोने 10 किलोने माल चालला, काल गेलता 400-500 रुपये, आणि आज व्यापाऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्याचा माल एवढा स्वस्तात घेतलाय की आज माझ्या घरात 50 माणसं आहेत। 50 माणसांनी काय करायचं मी आज सांगा। शेतकऱ्यांना द्यावी लागणारी 6% अडत आता व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहे। त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या रोष आहे। सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी व्यापारी मागणी करतायत। आडत जी काही जी आम्हाला लागू केली ते आम्ही मान्य केली सरकारला, तर त्या आडतीच्या हिशोबावर आम्ही माल नेऊन 2 दिवस व्यापार करून बघितला। एक तर दलालाला आडत देऊन परत व्यापार करून दलालाची आडत सोडून आमचा परत विक्रीचा हे बघून आम्ही सरासरी हिशोब केल्यानंतर कमीत कमी 10 किलो डागाला 100 रुपये आमचे पदरचे नुकसान झाले। मी 25 वर्ष झाले व्यापार करतोय। आमचं शेत नाही, घर नाही, दार नाही, काही नाही। आम्ही याच्यावर जगलोय। 12 माणसं आहेत माझ्याकडे कुटुंब, आणि आता मला 10 पैसे मिळत नाहीत या मालात। आडतमुळे तर मी तेव्हा माणसं आरामात जगवितो, आता मला एक सुद्धा माणूस जगू शकत नाही मी। काही व्यापाऱ्यांनी शनिवारी कोल्हापुरात सौदे बंद पाडण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि बंदोबस्तात सौदे करावे लागले। गाडी सगळ्या आल्या, माल उतरून घेतली, पण व्यापारी एकही माल घ्यायला पुढे आला नाही, किंवा नंतर व्यापाऱ्यांनी बाहेर गाड्या अडवल्या। व्यापारी माल बाहेर जाऊन देणार, जे दुसऱ्या व्यापाऱ्यांनी घेतल्यात त्या बाहेर जाणारी गाड्या बाहेर पाठवल्या नाहीत। सौदे आज लगेच चालू केले आणि ज्या ज्या घटकांनी माल अडवण्याचा प्रयत्न केला वगैरे त्या घटकांना पोलीस प्रोटेक्शन आणून, त्याचबरोबर बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांच्या करवी त्यांना अटकाव केला आणि हे व्यवहार आज सगळ्या पद्धतीनं सुरळीत पार पडलेत। मोठ्या प्रयत्नानंतर शेतकऱ्याची अडतीच्या जाचातून सुटका झाली। अडतीचा भार व्यापाऱ्यांवर आल्यानं त्यांना मिळणाऱ्या दाम दुप्पट नफ्यात थोडी कपात झाली आहे। मात्र धूर्त व्यापाऱ्यांनी बाजारातील दर पाडून पुन्हा एकदा लुबाडणूक सुरू केल्याचं चित्र आहे। यावर सरकारनं ठोस कारवाई करणं गरजेचं आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।